एकदा ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चांना पूर्णविराम लागणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। खंड पडलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम लागणार आहे। दोन्ही बाजूंनी स्वतःच्या पक्ष वाढण्याबाबत पुढील रणनीती ठरवल्याची चर्चा आहे। पक्षाच्या धोरणांबाबत पुढील भूमिका ठरवल्या जाणार आहेत। सुनेत्रा वहिनी दुःखात असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही टीका टिप्पणी करू नका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सूचना दिल्यात। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, अखेर या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा आता थांबतायत असं सूत्रांकडून कळतंय। निश्चित आपण गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर विशेषतः अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही पक्ष एकत्र येणार का यावर जोरदार चर्चा सुरू होत्या। मात्र आता आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्ष जे आहेत, दोन्ही पक्षाचं जे एकत्रीकरण होतं त्याला आता पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे आणि अशी माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून दिलेली आहे। कारण दोन्ही पक्षाकडनं आगामी काळातल्या त्यांच्या पक्षाच्या धोरण, त्यांच्या भूमिका काय असतील, कुठल्या प्रश्नांवर पक्षाने उभं राहायचं आहे हे ठरवलं जाणार आहे। विलीनीकरणाचा चर्चा ज्या आहेत, विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे तो आता पूर्णपणे बाजूला ठेवला जाईल। कारण अनेक मुद्दे जे आहेत त्या विलीनीकरणाचे तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं सोडवल्या जात नव्हत्या आणि त्यामुळेच दोन्ही पक्ष जे आहेत ते आता स्वतःच्याच रणनीतीवर, स्वतःच्याच पक्षाच्या धोरणावर ठाम आहेत। त्यामुळे दोन्ही पक्ष येत्या काळात कुठले विषय घेतात, एक पक्ष तर आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जो प्रस्ताव सुरुवातीला कुठलाही प्रस्ताव दिला गेला नव्हता, त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुद्धा या चर्चा ज्या आहेत त्या पुढे गेल्या नव्हत्या। त्यामुळे आता दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर जो आहे तो पूर्ण विराम लागला आणि दोन्ही पक्षांच्या ज्या स्वतंत्र भूमिका आहेत त्याच पुढील काळात आपल्याला पाहायला मिळतील। ठीक ठीक अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर सुनेत्रा पवारांवर टीका करू नका अशा सूचना शरद पवार गटाच्या नेत्यांना करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता पूर्ण विराम लागतोय।